राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं 3 दिवसापूर्वी निधन झालं आणि आज सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतलेली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते सुरेश बिराजदार आपल्यासोबत आहेत. त्यांच्याशी बातचीत करण्याचा प्रयत्न करू. आज सुनेत्रा पवार यांनी शपथ घेतलेली आहे. कसं बघता 3 दिवसापूर्वीच अजितदादांचं देखील निधन झालं? 3 दिवसापूर्वीच अजितदादांचं अपघाती आणि अकाली निधन झालं आणि या महाराष्ट्राला खूप मोठा धक्का बसला. माझ्यासारख्या कार्यकर्त्याचं तर आभाळच कोसळलं, आमचं छत्र हिरावून घेतलेलं आहे. अशा परिस्थितीमध्ये दादांचा जो स्वभाव होता, कधीही ते कर्तव्याला विसरले नव्हते. कर्तव्य श्रेष्ठ म्हणून त्यांनी ते वाटचाल केलेली होती. त्याच भावनेनं आज सर्व दुःख आणि भावना बाजूला ठेवून आमच्या आदरणीय वहिनी सुनेत्राताई पवार यांनी आज उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतलेली आहे. ते कर्तव्य याच भावनेने घेतलेली आहे आणि महाराष्ट्रातील जनतेनं त्यांनी एक आदर्श घालून दिलेला आहे की कर्तव्य कधीही श्रेष्ठ असतं. आणि या निमित्तानं मी सुनेत्रा वहिनींना या निमित्तानं एक शुभेच्छा देतो की त्यांच्या राजकीय कारकिर्दीला नक्कीच चांगले यश मिळेल आणि त्यांच्या माध्यमातून आमच्या पक्षाचं आणि महाराष्ट्राचं जे अजितदादांचं स्वप्न होतं, महाराष्ट्राला एका उंचीवर नेण्याचं जे स्वप्न होतं, खूप मोठं स्वप्न आणि खूप मोठं काम अजितदादांचं होतं. ते काम मागं न पडता त्यांच्या स्वप्नाला पूर्तता करण्यासाठी आदरणीय वहिनी त्याच्यामध्ये नक्कीच प्रयत्न करतील. यामध्ये कुठलीही शंका माझ्यासारख्या कार्यकर्त्याला वाटत नाही. एकीकडे दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येतील अशी गेल्या अनेक दिवसापासूनची चर्चा होती. शरद पवार देखील तसं म्हणाले होते. मात्र अजित पवार त्या अगोदरच गेले. काय दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याची काय शक्यता वाटते का? नाही, या संदर्भात जिल्हा परिषदेच्या निवडणुकीच्या वाटाघाटी आमच्या चालू होत्या. त्यावेळेस आदरणीय अजितदादांचा मला स्वतःहून फोन आलेला होता आणि मला सांगितलेलं होतं त्यांनी की सुरेश, तुम्ही साहेबांच्या, एक वाक्य असंच होतं, साहेबांच्या पक्षाच्या प्रमुख कार्यकर्त्याशी चर्चा करा आणि त्यांचे उमेदवार आणि तुमचे उमेदवार त्यांच्या उमेदवाराला आपल्याला सोबत घ्यायचं आहे आणि त्या संदर्भात तुम्ही चर्चा करा आणि पुढं जावा, अशा पद्धतीचा आदेश आम्हाला अजितदादांनी स्वतःहून दिलेला होता. आणि या संदर्भात 2 वेळेस अजितदादांनी मला फोन करून सांगितलेलं होतं की आपल्याला त्यांना बरोबर घ्यायचं आहे. परंतु विलिनीकरण वगैरे हा विषय माझ्यासारख्या छोट्या कार्यकर्त्यांचा विषय नाही आहे, तो वरिष्ठ पातळीचा विषय आहे आणि त्या विषयावर माझ्यासारख्याने बोलणं योग्य होणार. पण ज्या वेळेस दोन्ही राष्ट्रवादी एकत्र होण्याची चर्चा निघायची त्यावेळेस अनेक वेळा तुमच्या बैठका देखील अजितदादांसोबत झालेल्या आहेत. कधी अजितदादा बोलले याबाबत? मी अजितदादांचा स्वभाव जर बघितला तर ते आदरणीय पवारसाहेबांच्या छत्रछायेखाली ते तयार झालेले होते. त्यामुळं साहेबाविषयीची खूप चांगली भावना त्यांची होती. माझं कुटुंबीय गेली 40 वर्ष पवार कुटुंबियासोबत आहेत. आमच्या 2 पिढ्या आदरणीय साहेबासोबत आणि अजितदादासोबत आहेत आणि त्यामुळे हे दोन्ही घराण्यांचे खूप चांगले संबंध आणि खूप जिव्हाळ्याचे संबंध, कौटुंबिक संबंध आमचे त्यांचे आहेत आणि त्या संबंधाला कुठेही तडा जाऊ नये अशा माझ्यासारख्या कार्यकर्त्याला नक्कीच वाटणार. पण आता अजितदादा गेल्यानंतर खऱ्या अर्थानं जनभावना जर आपण बघितली तर दोन्ही राष्ट्रवादीने एकत्र आलं पाहिजे अशी जी जनभावना आहे ती मोठ्या प्रमाणावर आहे. एक आपण पदाधिकारी आहात, पण अजितदादाचे विश्वासू म्हणून आपण काम केलंय. आपली भावना काय? नाही, पक्षात फूट पडावी परंतु कुटुंबात फूट पडू नये. कुटुंब अख्खं एकत्र राहावं आणि अशा वेळेस साहेबांचा आशीर्वाद त्यांच्या कुटुंबियाला तर आहेच, परंतु आमच्यासारख्या कार्यकर्त्याला पण आशीर्वाद साहेबांचा राहावा असं माझ्यासारख्या कार्यकर्त्याला नक्कीच वाटतं. अजितदादा हे स्पष्ट वक्ते होते. त्यांचा आपण सगळ्यांनी प्रशासकीय अनुभव बघितलेला आहे. सुनेत्रा पवारांना हे सगळं मॅनेज करणं कसं बघता यांच्याकडे होऊ शकतंय? नाही, सुनेत्राताईंचं माहेरचं घराणं जर बघितलं, आमचे नेते आदरणीय पद्मश्री पाटील साहेबांच्या, तुम्हाला माहीत आहे आपल्या जिल्ह्यामध्ये किती मोठं काम आहे, त्यांच्या त्या भगिनी आहेत. इकडलं घराण्याच्या माध्यमातून त्यांना तो अनुभव आहे आणि इकडं जो सासर आहे पवार कुटुंबियांचं, तर ते लग्न झाल्यापासूनचं त्यांना ते सगळं नॉलेज आहे आणि प्रत्येक गोष्टीमध्ये ते ऑब्झर्व करीत होत्या आणि खासदार झाल्यानंतर त्या सक्रिय झाले. परंतु काटेवाडीचं गावचं डेव्हलपमेंट हे खूप चांगल्या पद्धतीनं आदरणीय वहिनींनी केलं आहे. त्यामुळे त्यांना अनुभव पाठीशी खूप मोठा आहे. आता तिच्यामध्ये थोडंसं प्रशासकीय अनुभव आता ते घेतील, काय एवढा विषय नाही. दोन्ही घरानं जर बघितलं, पाटील कुटुंबीय आणि पवार कुटुंबीय दोघांच्या घराण्याच्या माध्यमातून त्यांनी जो अनुभव घेतलेला आहे
तर नक्कीच त्याच्यामध्ये काही त्यांना अडचण येईल असं मला वाटत नाही. ठीक आहे, आपण जर पाहिलं तर अगदी सुनेत्रा पवारांनी आज शपथ घेतलेली आहे आणि त्यांना कुठल्याही प्रशासनामध्ये काम करत असताना अडचण येणार नाही. राजकीय घराणं आहे, इकडं माहेर देखील डॉक्टर पद्मसिंह पाटील यांच्यामुळं त्यांच्या मग राजकीय वारसा होता, इकडं अजित पवार होते, त्याच्यामुळे ते यामध्ये चांगल्या पद्धतीनं काम करतील असा विश्वास जो आहे तो सुरेश बिराजदार यांनी व्यक्त केला आहे. बालाजी सुरवसे, साम TV, उमरगा, धाराशिव. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.